अर्थिंगसाठी आपल्याला पहिले असा गड्डा करून त्याच्यामध्ये केमिकलच्या एका पावडरची लेअर टाकावी लागेल. त्यानंतर हा रॉड, प्लेट आणि तांब्याचा तार तो त्या गड्ड्यामध्ये टाकावा लागेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक लेअर माती टाकावी लागेल. पहिले त्याला बरोबर सेट करावं लागेल. नंतर त्याच्यामध्ये थोडी एक लेअर 6 इंच माती टाकावी लागेल. अब हमारा इलेक्ट्रिशियन भाई उसमें माटी डाल रहा है और एक लेयर होगी उसकी. अब सेकंड लेयर बनेगी इसकी. इस लेयर में देखो ऐसे पत्थर बित्तर आहे तो पत्थर बित्तर काढून टाकायचे निकाल. ते केमिकल पावडरची दुसरी लेयर. ती केमिकल पावडर आपल्याला 110 रुपयेचं पडलं. 110 रुपयाची एक बॅग. हे गोटे बेटे जे येते ते गोटे बेटे काढून टाकायचे. गोटे बेटे आले तर कसं आहे अर्थिंग आपल्याला भेटत नाही प्रॉपर. जेवढी माती राहील त्याच्यामध्ये तेवढी माती बेस्ट आहे. आणि काळी माती जर लागेल तर खूपच बेस्ट आहे. तुमच्याकडं जर कोळसा वगैरे असेल, कोळसा मीठ, तर त्याचीसुद्धा लेअर करून तुम्ही टाकू शकता. तर आमच्याकडे मिळालं नाही त्याच्यात आम्ही रेडीमेड डायरेक्ट पावडर आणलं आणि त्या पावडरच्या 3 लेअर तयार केला. हे डायरेक्ट रेडीमेड पावडर मिळतं, अर्थिंग पावडर म्हणतात त्याला. ते 110 रुपयाची बॅग भेटते 10 किलोची. आणि हे जे पाईप आहे आयरन रॉड, तो 3 फुटाचा पाईप 100 रुपये 110 रुपयाला भेटतो. हा तार किलोप्रमाणे राहतो. हा आम्हाला 100 रुपयाचा तार भेटला 10 फूट. आणि ती खाली प्लेट टाकली आपण कॉपरची, ती प्लेट 120 रुपयाला मिळाली. 6x6ची प्लेट आहे ती. आणि 40 रुपयाला तो कॉपरचा नट बोल्ट मिळाला. त्यामध्ये कॉपरचा नट बोल्ट सुद्धा टाकलेला आहे. तो कॉपरचा नट बोल्ट मिळाला. त्यानंतर अशी त्याच्यावर माती टाकून द्यायची. पुरं प्रॉपर त्याला फिनिशिंग देऊन द्यायचं. आणि वरून पाणी सोडून द्यायचं. म्हणजे पाणी सोडलं का नंतर त्याच्यावाला पुरी नमी तयार होऊन जाते. पुरा सॉलिड अर्थिंग आपल्यावाला तयार होऊन जाते. अशा प्रकारे घरातला अर्थिंग तयार करत असते. कमी बममध्ये जास्तीत जास्त 400 रुपयामध्ये तुमचावाला अर्थिंग तयार होऊन जातो. मॅक्झिमम झाली. गड्डा बिड्डा भरलाच खोदला तुम्ही सुपर फास्टमध्ये. गड्डा तेवढाच पाहिजे नाही, गड्डा पाहिजे सुपर फास्टमध्ये खोदला म्हटलं. मग दिवस लावत्या गड्ड्याले बाहेर गावचं काम होईल पाहा. पाणी टाका लागते आता. पाणी नाही.